वर्षभराची कांदा लसूण मसाला चटणी बनवण्यासाठी काही लोक मिरच्या कढईमध्ये भाजून घेतात, पण त्या मिरच्या कढईमध्ये न भाजता उन्हामध्येच का वाळवाव्यात ते आज आपण पाहूया। मिरच्या कडक उन्हात वाळवल्यामुळे त्यातील ओलसरपणा पूर्णतः निघून जातो, त्यातील जास्तीच्या पाण्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामुळे बुरशी येण्याचा धोका कमी होतो। मिरची उन्हात वाळवल्यामुळे त्यात असलेले नैसर्गिक तेल आणि तिखटपणा एकत्र येऊन चटणीला एक विशिष्ट चव आणि टिकाऊपणा देते। मिरचीचा तिखटपणा रंग जसाच्या तसा वर्षभर टिकून राहतो, त्यामुळे चटणी देखील जशीच्या तशी वर्षभरासाठी टिकून राहते। तुषार मसालेमध्ये सुद्धा मिरच्या उन्हामध्ये वाळवूनच कांदा लसूण मसाला चटणी बनवून दिली जाते। मिरच्या उन्हामध्ये वाळवल्यामुळे त्यातील पोषण मूल्ये जशीच्या तशी राहतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात। आणि मिरची पण अशी उन्हामध्ये वाळली पाहिजे, त्यातील बिया सुद्धा एकदम करकरीत वाळल्या पाहिजेत, मगच ती मिरची वाळली असे समजावे। अशा पद्धतीने मिरच्या नीट वाळवूनच त्यापासून वर्षभरासाठी लागणारी चटणी बनवावी। यामुळे चटणीचा रंग, तिखटपणा, चव आणि त्यातील पोषक तत्वे सुद्धा टिकून राहतात आणि म्हणून वर्षभरासाठी लागणारी चटणी बनवण्याकरता मिरच्या कढईमध्ये भाजून न घेता त्या उन्हात वाळवणे गरजेचे आहे।